माते की एकविरा माते की आई माऊलीचा आई माऊलीचा एकविरा माते एकविरा माते की आई माऊलीचा नमस्कार मित्रांनो, मी जगदीश स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आपण या वर्षीची 2026 मधली एकविरीची आपली पालखी आणि आज आपल्यासोबत आहे मयूर पवार उर्फ गज्जू. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण त्याने ठरवलेलं आहे की आपण पायी चालत जायचं आहे, पण किती ते अजून ठरवलं नाही आहे. आणि मग यावेळी त्याची गाडी पण इलेक्शन ड्युटीला लागली आहे, त्यामुळे त्याच्याकडे त्याची गाडी तर नाहीच आहे. एक नवीन मेंबर घेऊन आलो. हां, माझी गाडी त्याच्या घरी ठेवली. आता बघू, इन केस गरज पडली तर आपण गाडी मागवूच, तयारी तशी ठेवून दिली आहे. आणि सोबत आज आपल्याकडे अजून एक नवीन व्यक्ती आहे आपल्या भेटीला, नवीन ॲड केलेलं आहे. ते म्हणजे कल्लोळाचं पाणी फेम मिस्टर सागर सापणे. गावात लोढाला एंट्री बघितला एव्हरीबडी. तर आम्ही एकविरा दर्शनला चाललेले आहेत. पदयात्रा माझी पहिली आहे, या लोकांची दुसरी आहे. नाही भाई, चौथी आहे माझी. अच्छा, ह्याची चौथी माझी आहे. चौथी आहे. 12वी. हा. मग त्यात किती वेळा चालत गेला ते सांग. गेलोय ना, काहीतरी केलं ना, अटेंड केलं म्हणजे. 12वी आहे, 7 वेळेला खोपोलीवरनं रिटर्न आलं. तर अशा प्रकारे दरवर्षी आम्ही खूप एन्जॉय करतोय आम्ही. काय पुढे हालत खराब झालेली, पण आता एनर्जी आली जेवून ना, मग चालतोय व्यवस्थित. आता पुढे माहिती नाही कधी खराब होते. आणि अशा प्रकारे आम्हाला वाटचाल पण भेटलेली आहे. 500 रुपये भेटलेले आहेत आम्हाला. ताईने मला देत होते, पण मी पण जाऊ दे घरी जाऊन जमा करतो, म्हणजे टेन्शन. मग तशाच ताई माझ्याकडे फिरल्या, पण मी सांगितलं नाही नाही मयूरकडे द्या. मग कसं त्यांच्याकडून आम्ही बरोबर घेऊ शकतो ना. ताईंकडून घ्यायला आम्हाला चांगलं वाटत नव्हतं. आणि मित्रांनो, अशा प्रकारे मुळात ब्लॉगची सुरुवात सकाळी झाली आहे, पण हा इंट्रो मी संध्याकाळी शूट करतो आहे. कारण सकाळी जसं सुरू झाल्या मी पहिलं गेलो आणि ड्रोनने सगळं शूट करत होतो. पालखी गावातून निघत होती तेव्हा ते सगळं. त्याच्यानंतर सगळ्या बॅगा अरेंज करायच्या होत्या, मग त्यामुळे इंट्रो शूट करायचं राहिलं. मग तेवढ्यात पालखी पुढे निघून गेली आणि मी आपलं एकटा चालत होतो. तर म्हटलं जाऊ दे, थोडं एकदम मूड फ्रेश होऊ दे, कारण खरंच ताकद नव्हती. आणि मुळात ज्यावेळी माईक कॅरी केल्यात, आता मला माहीत नाही माईक नीट कनेक्ट झाला आहे की नाही ते.
तर म्हटलं यावेळी आपण प्रॉपर ऑडिओ देऊया. त्यासाठी म्हणून आता कसं आम्ही आलो म्हणजे मुळात सुरुवातीला जे काय शूट केलं तेवढं शूट केलं. त्याच्यानंतर कॅमेरा काढलाच नाही. सरळ मग आमच्या दुपारी जो हॉल्ट होता जेवणाचा तिथे आम्ही पोचलो. जेवण वगैरे घेतलं, मस्त आराम केला आणि परत तिकडनं जेव्हा पालखी निघाली तेव्हा मी आता शूट करायला घेतलं. तर मित्रांनो, आई माऊली सेवा मंडळ कल्याण मोहने कोळीवाडा इथून ही पालखी दरवर्षी निघते. हे या मंडळाचं 12वं वर्ष आहे. माझं हे सलग असं 3रं वर्ष आहे आणि असं बघायला गेलं तर 4थं वर्ष आहे. कारण एक मजा येते, थोडं डेली रुटीनपेक्षा एक काहीतरी वेगळं. त्यात परत असं आहे की देवीच्या दर्शनाला पण जायला भेटतं. अनेक वेगळा अनुभव पण होऊन जातो. म्हणून म्हटलं पालखी अटेंड करायचीच असते. मुळात पालखी पुढे निघून गेली आहे. आता आम्ही म्हटलं चल इंट्रो पण शूट करायचं आहे तर थोडं आरामात रिलॅक्समध्ये करूया. तर बघूया आता आपण या पुढच्या अजून 3 दिवस आणि पालखीचा 4था दिवस काय काय धमाल करतो आहे ते. तसे पूर्ण पालखीचं रूपरेषा सांगतो. आज आपण निघालो आहेत 5 तारखेला. आता आपण गुरुवारपर्यंत आपण आजपासून आपण 4 दिवस हॉल्ट करणार. 4था हॉल्ट आपला कारल्याला असणार एकविरेच्या पायथ्याशी आणि तिथून मग आपण आता कसली यात्रा आहे तुमची? एकविरेची आहे. पुढे पुढे जाणार आहे? एकविरा नाही, म्हणजे कल्याणवरून आलो आम्ही. नाव माहिती आहे, कल्याण कल्याण लोणावळा अच्छा, लोणावळा. हां. चालेल. कधी पोहोचणार आहे? गुरुवारी रात्री पोहोचणार, शुक्रवारी दर्शन घेणार सकाळी. हां 4 दिवस. हां 30-35 किलोमीटर. रस्त्यामध्ये तुम्हाला हां हां घेतं सगळं आणि जेवण रस्त्यामध्ये असतो ना? सगळं ना आमचं पूर्ण मंडळाचंच असतं ना पूर्ण आहे ना, जेवणाचं सगळं वगैरे. जेवण. नाही म्हणजे मला कधी आधीच्याकडे तुम्ही मला शिर्डी जातात येतात ना, त्यामुळे तुमच्या खाण्याची कुठे नाही नाही कसं असतं मंडळ पूर्ण सोय करते करते सगळी. ना. हात तिथे बरं येतं. आता तुम्ही रात्री जेवण कुठे करणार होता? वांगणीला वांगणीला हॉल्ट रात्री हॉल्ट नंतर पाठी वांगणीवरून पहाटे 6 वाजता वगैरे निघणार. मग उद्याचा हॉल्ट कर्जतला. मग परवा सकाळी कर्जतवरून निघणार ते खोपोलीला थांबणार. खोपोलीवरून गुरुवारी डायरेक्ट एकविरा. हां डायरेक्ट एकविरा. लेडीज नाही असं डायरेक्ट ऑलमोस्ट 500 लोक 500चे असतात. थँक्यू. बघितलं असेच मध्येच म्हणजे खूप एक्सायटेड फक्त भेटतात. म्हणजे त्यांना खूप एक्साइटमेंट होती या गोष्टींची. त्यांना माहीत नव्हतं मुळात नक्की काय हा प्रकार आहे. म्हणजे त्यांना पालखी फक्त ऐकलेलं होतं. तर चांगलं बरं वाटतं. इव्हन मध्ये 2 सबस्क्रायबर्स पण वाढले. त्यांनी ॲक्च्युली कॅमेरा बघितला आणि लगेच विचारायला लागले की अरे कुठचा कॅमेरा वगैरे काय. आता तुम्ही पण जरा घ्यायचे थांब ना. नाही शूज नको आहेत मला. बघ नाही मी घेतो. चल 500 रुपये आहेत आपले. 500 रुपयातले 500वाले शूज आपण वापरायचे नाही. अशा प्रकारे हा आमचा महेश जो आम्हाला पाणी वाटप करतोय. अशा प्रकारे हे दादा माझा मामाचा मुलगा आहे. हां काय यार पाहिजे. जणू ठिकठिकाणी असं मध्ये मध्ये काही भक्त असे सेवा म्हणून सगळीकडे गाड्या घेऊन पाणी वगैरे घेऊन थांबतात. माझ्या आईने मला ओवा दिला. हां मला हवा असेल तर या आई बनवून देते मला. बनवून कशाला आधी हा दे ना आम्हाला. हा तर घे. ओव्याचे फायदे सांग दे. असं ओवा खाल्ल्याने बस काय होतं मला नाही माहिती पण खातो. सर्वजण खातात म्हणून मी पण खातो. मित्रांनो अशा प्रकारे मी काय सांगत होतो ते विसरलो आहे. पण बघू 4 दिवसाचा पूर्ण हा प्रवास आहे. शुक्रवारी आपण सकाळी गुरुवारी संध्याकाळी आपण कारल्याला पोहोचणार. शुक्रवारी सकाळी परत पालखीवरती जाणार. दर्शन घेऊन आपण रिटर्न येणार. आता बघू ओव्हरऑल 4 दिवसात कसं का अनुभव होतो आहे ते किती त्रास होतो आहे. कारण आमचं कसं आहे माहीत आहे जेवढा ज्याला त्रास होतो ना तेवढं त्याला कर्माचे भोग असतात. आणि यावर्षी सागर ॲड झाला. सागर भोग भोगायला आलाय. तर बघू आता यावर्षी कोण सगळ्यात जास्त कर्माचे भोग भोगताय ते. आम्हाला माहित आहे. हां आम्हाला पण माहीत आहे. 4थ्या दिवशी समजेल. जग्या हां
काय चप्पल घेतली ते पण सांग गिफ्टीला. बघतो एवढं चालून चालून थकले. बघा आपल्या भावाने 150 रुपयाची नवीन चप्पल घेतली आहे ते तर सांगत होता. पण अचानक चप्पल चेंज केली आहे. सांभाळ आता, अनुभव आहे. मित्रांनो बराच वेळ चालतोय. अजून बदलापूरमध्येच आहोत आणि आता इकडचा स्टॉप ॲक्च्युली मानलेला आहे. व्हिडिओ शूट करायचं आत्ताचं रिझन म्हणजे आता लो लाईट होत चाललं आहे आणि इन्स्टाचा लो लाईट परफॉर्मन्स खूप बेकार आहे. त्यामुळे नंतर काय शूट करायला मिळेल नाही मिळेल माहीत नाही. हो किती वेळ पोचतो आहे. हालत खूप जास्त खराब तर नाही आहे. पाय थोडेफार दुखत आहेत कारण सवय नाही आहे ना रोज चालायची. रोज गाडी इथून फिरायचं, बाईक घेऊन जायचं, एवढंच असतं. चालणं आहे असं तर कमी आहे आणि आज एकदम अचानक चाललं आहे. थोडं असं भारी होतं आहे. बघू आता पुढचे 3 दिवस कसे जाणार आहे. पुढचे 3 दिवस थोडं अजून आत्ताच दिवस पूर्ण नाही झाला आहे. चला बघूया आपण आता कधी पोचतोय ते. पोचून एकदा अपडेट करतोच मी. आणि मित्रांनो अशा प्रकारे आजच्या दिवसाचा शेवट झालेला आहे. जवळपास 10:30 पावणे 11 झाले आम्हाला इथे पोचायला. मध्ये रस्ता खूप खराब होता त्यामुळे चालण्याचा स्पीड माझा तरी खूप कमी झालेला. तरी पण कसं करत पोचलो एकदाचा. म्हणजे म्हणतात ना पोचल्यानंतर जी शांतता मिळाली आहे. चालताना तर शेवटी खूप त्रास झाला कारण रस्ता खरंच खूप खराब होता. त्यामुळे पण ठीक आहे. हां आणि आता तर खूप थकायला झालं आहे. थकलं म्हणजे डायरेक्ट भोंग्यात. त्याची हालत बघा पूर्णपणे भोंग्यात. त्याची भोंग्यात जास्त थकलं आहे. बाम डोक्याला लावलाय, पायाला लावलाय, पाठीला लावलाय, मानाला लावलाय. हे भोग आहेत भोग. माझे भोग भोग आहेत हे भोग भोगतात. मला या वर्षीची सुरुवात सर्व भोग भोगून मग माझी लाईफ जगायची. सो दॅट फुल भोग भोगायचं आहे अजून 3 दिवस. आणि अशा प्रकारे गजू भोग भोगतोय. सगळेच भोग भोगतात म्हणून त्रास होतो. नाही तर एवढा त्रास कधी होत नाही. ठीक आहे चालेल. चला मध्ये बरंच काही शूट करण्याची खरंच सांगू ताकदच नसते कारण जेवण वगैरे सगळं असतं. पण असं झालं आता येताना पण की इथे आलो पाय पण नाही धुतले, फक्त जस्ट हात धुतले. कसं तर एकदा जाऊन जेवायला घेतलं, बसलो तर ताटून उठायची पण ताकद नव्हती. पाणी वगैरे घेतलं. इव्हन आता पेनकिलर घेतली कारण उद्या नाही तर परत चालायला नाही होणार. आणि बघू शकता इकडे झोपायची सोय कशा पद्धतीत केलेली आहे. हा मोठा हॉल आहे. जशी जागा मिळेल तशी लाईनीत सगळे झोपतात. जे लवकर आले ते जेवून झाली त्यांची अर्धी झोप झाली. पण चला मग आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. भेटूया आता उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. उद्या काय आपल्यासोबत होतं आहे ते. बाय.